की निवडणुका अनेक झाल्या, पण त्यात संघर्ष होता, द्वेष होता, विरोधकांच्या बरोबरचा संघर्ष हा समजून घेण्यासारखा असतो. पण ज्यावेळी घरामध्ये संघर्ष असतो त्यावेळी तो खूप क्लेशकारक असतो. माझ्या आमदारकीपेक्षा सुद्धा हे निकोप वातावरण मी अधिक महत्वपूर्ण मानतो. मी कुणाचं चांगलं करता आलं नाही तर शत्रूचं वाईट सुद्धा करणार नाही, त्याचं सुद्धा वाईट करणार नाही. काही पक्ष आहेत जाती जातीमध्ये पेट निर्माण करतायत, धर्माधर्मामध्ये संघर्ष पेटवतायत. काही पक्ष आहेत सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करतायत. महाराष्ट्राचं भलं कशामध्ये आहे याचा विचार आपण करण्याची आवश्यकता आहे. काँग्रेसचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक असा महाराष्ट्र घडवायचा आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये गरिबी नसेल, ज्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला घर असेल, ज्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक बेरोजगाराला रोजगार असेल, रोजगार मिळत असेल तर बेकार माणसं असेल, गरीबातली गरीब माणसं सुद्धा सुखा समाधानाचं जीवन जगतील. ज्या जिद्दीने आरपळचं पाणी तासगाव तालुक्यामध्ये अनेक आव्हानं असताना सुद्धा आणून दाखवतात, त्याच जिद्दीने कवटे भागाच्या कपाळावर असताना दुष्काळाचा कलंक पूर्णपणे पुसल्याशिवाय पहिल्या टर्ममध्ये महाराष्ट्राला लक्षवेधी आमदार म्हणावं लागलं, दुसऱ्या टर्ममध्ये उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार द्यावा लागला, तिसऱ्या टर्ममध्ये ग्रामीण विकास मंत्री बनवलं गेलं, चौथ्या टर्ममध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत मला जाता आलं. मी पदं कधीच महत्वाची मानली नाही. काय आहे इमान राखून अहोरात्र कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला या राज्यामध्ये आणि देशामध्ये का पेन्शन असू नये. आज भारतीय जनता पार्टीची अवस्था बघितल्यानंतर बॅरिस्टर जिनाने पाकिस्तानची फायली केली का नाही हा संशोधनाचा प्रश्न असू शकतो, पण बॅरिस्टर जिनाने भारतीय जनता पार्टीची फायली मात्र निश्चितपणाने केली हे विसरता येणार नाही. एका पक्षाच्या नेत्यांनी आपसामध्ये किती कपडे काढावे याचा जर जागतिक उच्चांक कुठल्या पार्टीमध्ये केला जात असेल तर तो भारतीय जनता पार्टीमध्ये. त्यांचा धाकटा भाऊ शिवसेना आजपर्यंत अभेद्य मालिकेला होता, फुटायची हिंमत कुणी करत नव्हतं. पण परवा स्थिती वाटप झाल्यानंतर त्यांच्या पक्षाचे नगरसेवक मनोहर जोशींच्या घरावर जाऊन दगडफेक करतायत. आज किती बेदिली त्याही पक्षामध्ये आलेली आहे, नियंत्रण कसं सुटलेलं आहे. आपण सगळे जमा झालो ते आरामाला मोठा निवडून गेले काय साधतंय का बघण्याचा प्रयत्न होणार आहे. आम्ही मात्र ज्यावेळी लढायचं त्यावेळेला पराकोटीचा संघर्ष आरामांच्या विरोधामध्ये केला, मोठ्या ताकदीनं हिमतीनं प्रयत्न केला. त्यामुळे आत एक बाहेर एक आपली भांगण नाही. ज्यावेळी करायचं त्यावेळी केलं, ज्यावेळेस कोणत्याही परिस्थितीमध्ये बेईमानी गद्दारी असं कोणतंही कृत्य आमच्या हातून घडणार नाही. आमच्या पार्टीत आव्हानचं मताधिक्य हे राज्यामधलं मताधिक्य मोठ्या प्रमाणात असलं पाहिजे, ती भूमिका घेऊन काम करायचं आहे. किमान 25 वर्ष उद्याच्या काळामध्ये आपल्याला एकत्र राहायचं आहे. एखाद्या अधिकाऱ्याला झाडाला बांधून मारीन, काम आंबेल माझ्या झाडाला लावीन म्हणलं म्हणजे मतं देऊन फार मोठे पण मिळत नाही. काम करणारा, आपल्यासाठी झटणारा, आपण ज्या माणसाला त्या पदापर्यंत पोहोचवलंय त्या पदाची किंमत ठेवणारा, त्यागी वृत्तीनं जगणारा असं नेतृत्व उद्याच्या काळामध्ये आपल्याला जपायचं आहे.